हेलो गाइज, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय चॅनल. सो ऋषिता, गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. सो आता सकाळ झालेली, आम्ही सगळे उठलेलो आहे आणि सगळ्यांची आंघोळीची गडबड चाललेली इकडे. ऋषिता तुझी झोप कंप्लीट झाली का नाही इकडे? झाली. आणि मग काय बोलतेस, बाकी इथे थंडी आहे भरपूर. काय तिथं जाम थंडी आहे. ते ब्लँकेट घेऊन झोपलेली मी. तरी पण तुला थंडी वाजत होती. हां, स्वेटर पण घातलेला. ब्लँकेट घातली. ब्लँकेट तू शिकणार नाही केली. नाही, बेशिस्त मुलगी. सो गाईज, इकडे सकाळ सकाळचा व्ह्यू काय असा दिसतो. असं एकदम ऊन वगैरे तर निघालेलं आहे, पण थंडी जाम आहे आतापर्यंत, एकदम थंडी वाजते. सो गाईज, इथं मी फ्रेश झाले आणि इथं माझी तयारी पण झालेली आहे. आणि इकडे सर्व मी माझी बॅग 3 बॅग होते, 3 बॅग पण पॅक केलेले आहेत. आणि गाईज, काल मी तुम्हाला बोललेलो की ही बॉटल मला जाम आवडलेली, विचार चालले घेऊ. सो घेऊन टाकता जाऊन दे. अँड गाईज, मी इथं बॉटल पण भरलेली आहे आणि माझे विचार चालले 2 हँगर पण घेऊ, पण मला दया आली हॉटेल मालकावर, बोलू जाऊन दे, नको जास्त नुकसान करायला. सो गाईज, आता आम्ही आलेलो आहे इथे लेफ्टमध्ये निघालो, खाली जायला रुक्सानी चेहरा लपवलेला आहे. काहीतरी होतोय लिफ्ट मध्ये. बाबा काहीतरी होतोय. सो गाईज, इकडे तिघींनी पण सेम कलरची साडी घेतली. असं का केले तुम्ही? बोला तर, असं का केले? सेम कशाला घातली? हे मला माहिती आहे, तुम्ही तिघींनी मुद्दामून केलं एकमेकींना टफ कॉम्पिटिशन द्यायला. असंच आहे. गाईज, इथं आम्ही चहा पण प्यायला घेतलाय सगळ्यावेळी. अरे तू दिसत नाही मला. सो गाईज, आता आम्ही निघालेलो आहे आणि इकडे बॅगवरती ठेवायचा कार्यक्रम चालू आहे. सो गाईज, आम्ही आता निघालेलो आहे चालत जायला. गाईज, आज पण आम्हाला एक कपल दिसला. पहिल्या दिवशी आम्हाला कुत्र्यांचा कपल दिसला, दुसऱ्या दिवशी मांजरी, आता गायींचा कपल दिसलेला आहे. गाईज, इकडे श्री स्वामी समर्थांचा एक सुंदरसा मठ आहे. गाईज, आम्ही आता मंदिराच्या गेटच्या इथे पोहोचलेलो आहे. गाईज, आता इथे आम्ही चप्पल काढलेली आणि सगळे लोक साडी आणि ओटी घेत आहेत. आणि ही एक मस्त होती बघा, बघून मन प्रसन्न होतं. गाईज, आमच्या आईने इथे वट्टी घेतलेली. फायनली आम्ही मंदिराच्या इकडे पोहोचलेलो आहे गाईज. आणि ते एक मोठी पूजा पण चाललेली आहे. सो गाईज, आम्हाला दर्शनाला 4 तास लागणार आहेत. सो आम्ही आता इथे फक्त मुखदर्शन घेऊनच पुढे निघणार आहे, कारण की आम्हाला जो खूप लांब जायचं आहे त्याच्यामुळे. सो आता इथे सर्वजण फोटो काढत आहेत. दर्शन झाले. सो मी या महालक्ष्मीचा एक मूर्ती घेतलेली आहे आमच्या देवालयामध्ये ठेवायला, या दुकानामध्ये. आम्ही आता बसलेलो आहे रिक्षामध्ये. सो आता आम्ही उतरलेलो आहे आणि आता आम्ही चाललो नाश्ता करायला. आता आम्ही इथं खायला सॉस सोबत उलटा वडा आहे. उलटा वडा. तू काय काय खाल्ला आता नाश्त्यामध्ये? 1 प्लेट मेंदू वडा, हां, 1 प्लेट डोसा, अजून 1 प्लेट उलटा वडा. उलटा वडा खायला गेली. तुला कसा वाटला इकडचा नाश्ता? मस्त. तुला फार भूक लागली ते म्हणून तू सगळं खाऊन टाकलं ग. तर गजरा मस्त आहे ग, छान वाटतं एकदम. आणि इथे गाईज खूप मोठा असा तलाव आहे. आणि आता आम्ही बसमध्ये वापस बसलेलो आहे. बघा केवढा मोठा तलाव आहे, असं वाटतं नदी आहे, नदी. सो गाईज, आता मी उतरलेलो आहे ज्योतिबाला जायला. आणि आता इकडे या सगळ्या पण उतरलेल्या आहेत ज्योतिबाला जायला.
आम्ही आता इकडे मेन गेटच्या इथे आलेलो आहे आणि ऊन एवढा कडक आहे ना, उन्हाची वाफ लागते. सो गाईस तुम्हाला कसं वाटतं इकडे आल्यावर? मशाच्या जत्रेला आलो. मशाच्या जत्रेला आल्या नाही आणि ऊन कसा वाटतोय? बाबा जाम खतरनाक ऊन आहे. आणि इकडे गाईस हे पण आहे आणि इकडे खाण्यापिण्याची दुकान. मामी मला याच्यान बसायची, मला याच्यान बसायची. आणि गाईस वापस फोटो. सो तुम्हाला कसं वाटतं इथं आल्यावर? मस्त वाटतं. चुप बसा, आम्हाला नाही ऐकायचं. तुम्हाला कसं वाटतं? सो फायनली समोर मंदिर पण आलेलं आहे. सो गाईस ही बाई नुसती भांडणं करायला आले, आताच भांडणं झाली आणि मंदिर पण आलेलं आहे इकडे. मी जरा 2 शब्द बोला ना. नंदू कुठे? नंदू हा, अरे तो नंदू कुठे गेला बघ. केवढा आहे बाईला ॲटिट्यूड असेल बघ. अरे तो नंदू कुठे? मंदिर अशा प्रकारे आहे ते गुलाल सगळीकडे उरलेलं आहे आणि आज संडे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे. आणि इकडे काही देवस्थान आहे. इकडे कुठलं देवस्थान आहे? सटवाई देवी. सटवाई हा. देवीचं देवस्थान आणि हा आहे इकडे. ज्योतिबा, दक्षिणचा राजा, दख्खनचा राजा ज्योतिबा. तर अशा प्रकारे देवी आहे. तो आता गर्दी असल्यामुळे आम्ही चाललेलो आहे, आतमध्ये नाही जाणार आहे. आम्ही चाललेलो आहे डायरेक्ट इथे म्हणजे दर्शन करायला. आणि मग सो अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे पण झालेलं आहे. इकडे एक देवी आहे आणि ते खूपच असं फारच गर्दी होती. आम्ही आता इथे गोमाताचे इथे दर्शन घ्यायला आलेलो. सो गाईज आता आमचं सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही लस्सी वगैरे पण पिली आणि मी एक कंदमूल घेतल्यात. आणि आमच्या हालत गाईज बघा पूर्ण गुलालने माखलेलो आहे आम्ही. सो गाईज इकडे तुम्ही बघू शकता पिऊनी आमच्या ओली केले आणि पण ओली केली आणि ह्याच्या टी शर्टची हालत, सॉरी शर्टची हालत बघा. गाईज न्यू टाईपची चप्पल आहे इकडे आणि ते सगळं पेरू घेतात. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे या हॉटेलमध्ये जेवायला. बाकी हे सगळं चालत वॉशरूमला आणि इकडे छानसा असा एक शोपीस आहे. हर्षित तुका खाणार गाईज आमचा हर्षित आजारी आहे. सो ऋषिता तू काय खाणार? ऋषिताचा चेहरा गुवानी झालेला आहे, बेकार पोरगी. अशा प्रकारे आम्ही सर्व इथे जेवायला बसलो. गाईज या लोकांचं चिकन आलेलं आहे पण अजून आमची चिकन थाली नाही आलेली आहे. आलं लसूण नाही आलं का? लसूण नाही आलं. गाईज इथं हळकदगिरी चाललेली यांचा हावडापणा. सो गाईज इथं माझा व्हेज जेवायला पण आलेला आहे, रोटी आणि काजू पनीर. तो आमचं जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि आम्ही या दुकानामधून हे बिस्किट, पान, गुलकंद वगैरे घेतलेलं आहे. आणि या हॉटेलच्या बाजूला एक ऊसाची खेत पण आहे, समोर पण हायवे आणि तिकडे मस्त मस्त डोंगर पण आहे. काय रे काय पाहिजे तुला? हा आम्हाला खाऊ घे. एका शर्टावर पहिले या बसवरती डान्स करून दाखवायचं छप्परवर. मी माझी सो गाईज आता आम्ही वापस बसमध्ये बसलेलो आहे. सो गाईड आता आपण कुठे जाणार? आता महाबळेश्वर. सो गाईज आता आम्ही महाबळेश्वरला जाऊ डायरेक्ट. मी 3.5 तासापासून या ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे. जाम कंटाळा आले बसून बसून. अँड अगेन क्लब वाईब येते या बसमध्ये पण जाम कंटाळा आले. 3.5 तास कशाला बोलतात गाईज. एक पक्का कंटाळा आले, भुकून पक्की लागली. सो गाईज मी या मुलीवर रागवलं आहे. तू जर का एक वस्तू करशील तर मी तुझ्याशी बोलेन, तर नाही बोलणार आणि ब्लॉगमध्ये पण केली. ओके तू पेना सट करून सापड वाजव. मी बघतो. चला सटा मी बघतो व्हिडिओ काढतो. सो
सो गाइस बहुत ही मुशक्क़त के बाद हमें ये महाबलेश्वर में ये बंगला मिला है और हम लोग 4-5 घंटे के बाद पहुंच गए हैं महाबलेश्वर। सो मामी आप क्या बोलना चाहोगे? हम पहुंच गए, यहाँ पे ठंडी बहुत है ना? बहुत ठंडी। अच्छा गाइस यू कैन सी बहुत ही अच्छा बंगला है। अरे काय झालं? अँड गाइस इकडे मस्त स्विमिंग पूल पण आहे अँड एक नंबर आहे। मी ते उतरल बाबा, मी तर आता पक्की मस्ती करणार आहे आणि रात्रभर झोपायचं नाही, कोणी रात्रभर झोपलं आता याद राखा। गाईज आमची बडी माँ पण उतरलेली आहे। माँ इकडे थंडी आहे का नाही? थंडी आहे, थंडी आहे। आणि तुम्ही भरपूर दिवसानंतर मांगमध्ये सिंदूर का भरलाय? चल सर्वजण आता बसमधून उतरलेले आहेत आणि आता वरतून बॅगी पण काढतील। हर्षित द्या। सो अशा प्रकारे हा इकडचा डायनिंग एरिया आहे अँड इकडे स्विमिंग पूल आहे। लेट्स सी, बघू आम्ही उतरून येते नाही कारण की खूप थंडी आहे। अँड अशा प्रकारे सीडी इकडे एंट्रन्स आहे अँड हा आहे हॉल। इकडे सोफे पण मस्त, सोफ्यांचा कलर भारी आहे ना मामी? आणि साईबाबा इकडे वॉच वगैरे पण एकदम लक्झरीवाली फील देते। आणि हा आहे याचा फर्स्ट बेडरूम। इकडे वॉशरूम आहे, इकडे वाव गाईस मिरर बघा थोडा भारी आहे अँड आमच्या आईला थंडी वाजतं। इथं बेड आहे। हा आहे याचं सेकंड बेडरूम। इकडे पण मिरर आहे, टी व्ही आहे, इथे अलमारी आहे। हा छोटा बेडरूम आहे पण एकदम लक्झरी आहे। हा याचा थर्ड बेडरूम आहे। इकडे पण ॲज युजल सेम इंटिरियर आहे अँड हा वॉशरूम वगैरे आहे अँड हा याचा फोर्थ बेडरूम आहे आणि इकडे पण सेम इंटिरियर आहे, वॉशरूम, AC वगैरे। आणि इकडे आहे याचा किचन एक नंबर आहे गाईज। इथं हीटर पण आहे अँड पडदा आणि ही अलमारी, इथे डायनिंग आहे, इकडे वॉश बेसिंग आहे अँड गाईज इथं माझा ब्लॉग लावली आहे। सर्व माझ्या ब्लॉगचे फॅन आहेत। तुम्ही माझ्या ब्लॉगचे फॅन आहेत? हो। अशा प्रकारे इथे जेवणाची तयारी पण करायला घेतलेली आहे। इकडं नॉनव्हेज बनतोय, इकडं माझा व्हेज बनतोय। व्हेजमध्ये आहे फ्लावर आणि वटाणा आणि इकडं आजचा कुक मी आहे व्हेजचा। नॉनव्हेजची कुक हे। नॉनव्हेजमध्ये काय बनतोय? चिकन मसाला। आम्हाला नाही ऐकायचा। गाईज या पोरीने आता या बाईचा मार खाल्लेला आहे, पक्की हट्टीपणा झालेली आहे पक्की। काय ग काय झालं तुला? मम्मीने मारलं रे एका पोरीला। आला का पिऊ? चल। सो गाईज माझी भाजी पण रेडी झालेली आणि इथं मी भाजी गरम करायला घेतली मला जेवायला, कारण की 12 वाजले तर माझं सोमवार उपास लागेल तर मला जेवायला नाही भेटणार। आणि इकडे आहे नॉनव्हेज, मी हे तुम्हाला उतरला दाखवलं। मी आता इथे घेतले जेवायला आणि माझाच ब्लॉग मी बघता। सो गाईज आमचे हे अरविंद मामा ऑलराऊंडर आहे, कोच पण आहे, परत गाईड पण आहे आणि शेफ पण आहे आणि हॅवी बनवलेला आहे चिकन भारी सुटले। 2 शब्द बोला तुम्ही कसा बनवलेला आहे? नाही जे बनवतो ते चांगलं प्रायव्हेट रेसिपी आहे का? प्रायव्हेट रेसिपी असं। सो गाईज इथे क्यूटचा एक मस्त डॉगी पण आहे, केवढं क्यूट आहे यार। ये गाईज हा बघा माझा एकदम फ्रेंड बनलेला आहे। यो फ्रेंड बनलेला आहे। याला भूक लागले, बटर आहे ना? बटर आहे ना? चपाती हा गाईज हे बघा बिचाऱ्याला भूक लागली, भूक लागली त्याला चिकन पण टाका, चिकन हाड्या। हा गाईज बघा मला यो बाहेर जाऊनच देत नाही गेटच्या, मला जाऊन दे, मी चाललो बाय। खाजवायला घेतले गाईज आणि यो त्याचा फ्रेंड आहे वाटतं। गाईज ती बघा बिचारी माझी बहीण बघा मला कशी इन्फॉर्मेशन देतं। सो गाईज हा आता आम्ही जे लोक नॉनव्हेज जेवणार आहे ते आता जेवायला घेतले आणि जेवायची तयारी पण करायला घेतली। असं नॉनव्हेज बनवलेलं आहे सगळ्यात इथे जेवायला बसते। सो गाईज आता रात्रीचे वाजले आहेत आय गेस 3:30 का 3 वाजलेले आहेत आणि ना आता मी यांच्या जोडीला गोस्ट प्रँक करणार आहे। बाकी गाडीमध्ये मस्ती करत होते ना त्यांची मस्तीच काढता आम्ही। सो गाईज आता आम्ही इथं प्रँकची तयारी करायला घेतली। नंदू आता मला सपोर्ट करतो, नंदू आता गोरा दिसतं गाईज।
आता आमचं सेकंड सो गाईज आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. सो आता आम्ही सकाळची तयारी करतो. टिल दॅन डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.